हाय नमस्कार, मी स्नेहा कुक फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। एक रिक्वेस्ट करायची होती माझ्या आवाजाकडे दुर्लक्ष करा, कारण 2-3 दिवस झालेले आहेत। तुमच्या लक्षात येतच असेल सर्दी खोकला आणि पूर्ण गळा जाम आहे, त्यामुळे आवाज काही व्यवस्थित निघत नाही आहे। तरीसुद्धा कसं तरी व्हॉइस ओव्हर करते आहे आणि तुम्हाला माहीत आहे म्हणजे व्हॉइस ओव्हर करताना म्हणजे एक साथ जे आहे 15-20 मिनिटे तरी बोलावं लागतं आणि मी कसं करते ना माझं मलाच माहीत आहे। बरं चला आता बॅक टू रुटीन। मस्त ट्रिप झाली, मजा भरपूर आली, पण त्यासोबत आता घरी आल्यानंतर कामंही तितकीच वाढलेली आहेत आणि आता मस्त गरम पाणी केलं, कारण गळा इतका दुखतोय ना, म्हटलं गरम पाण्याने जरा त्याला आराम मिळेल। आणि तसंही म्हणजे माझी सवयच आहे, दररोज मी 3 ते 4 ग्लास गरम पाणी पितेच। आणि इथे मस्त गॅलरीमध्ये येऊन बसलेली आहे, अशी मस्त थंडीगार हवा चालू आहे, अगदी हवीशी। आणि माझ्या डोक्यात पूर्ण दिवसभरात मला काय काय करायचं आहे त्याची सर्व प्लॅनिंग चालू आहे, कारण भरपूर कामं आहेत, थोडीफार क्लिनिंग करायची आहे, सोबत आता इतके सारे कपडे आहेत। काल तसे काही कपडे वॉश केलेत मी, पण आजही विचार करते आहे त्यातले काही कपडे वॉश करते, कारण जे जे मशीनमध्ये लावता येतील ते मी क्लीन केले कालच। पण आता जे जे हाताने वॉश करायचे आहेत म्हणजे काही आहेत ना डेलिकेट कपडे किंवा नवे कपडेसुद्धा ना, मी अगदीच अशी मशीनमध्ये घालायला पाहत नाही, मला आवडतच नाही, कारण जास्तीत जास्त व्हाईट कलरचे वगैरे असतात किंवा त्यावर थोडंफार वर्क वगैरे केलेलं असतं, मग ते मशीनमध्ये खराबही होतं। आणि तसंही काय मशीन काय करते, गोल गोल फक्त कपडे फिरवते, 1-2 असा चांगलाच डाग लागलेला असेल तर ती काही काढत नाही, त्यामुळे आधी घसा मग मशीनमध्ये टाका, एवढं केल्यापेक्षा विचार करते आहे की हातानेच वॉश करते। चला आता भरपूर कामं आहेत, पण इतकी खुश आहे ना घरी येऊन। बघा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात फिरा तुम्ही, कितीही सुंदर जागा असू द्यात, पण खरं सुख हे घरी येऊनच मिळतं। आणि हे फिरून आल्यानंतरच कळतं बरं का, नाहीतर घरी आपण इतकं इरिटेट होत असतो ना की सतत म्हणजे नवऱ्याच्या मागं चालू असतं, चला हो कुठेतरी, आम्ही बोर होतोय, आमचं असं आमचं तसं, थोडंसं आम्हाला फ्री पाहिजे। पण नाही, म्हणजे ते असतं सुख ते क्षणिक असतं असं म्हटलं तरी चालेल, 2-3 दिवस खूप छान वाटतं, पण त्यानंतर असं वाटतं की कधी एकदाची घरी जाते आणि कधी नाही। बरं चला आता कामाला लागते, भरपूर कामं आहेत। उठली ना तेव्हापासून गार्डनमध्ये बसून होती, इतकी सुंदर हवा, पक्ष्यांचा चिवचिवाट किलबिलाट ऐकत ना तिथनं उठायची इच्छाच होत नव्हती। आणि आरोहीचं चालू होतं, मम्मा नाश्ता बनव। तिला हो हो करता करता माझी आरू किचनमध्ये आली आणि मस्त तिने नूडल्स बनवल्याही। खरं तर आता सकाळी नूडल्स वगैरे खाणं म्हणजे चांगलं नाही आहे खरं, पण एखाद्या वेळेस चालून जातं आणि आयतं मिळत असलं की मग तर ते धावतंच। खरंच मला आज खूप कंटाळा आला होता ना ब्रेकफास्ट वगैरे बनवायचा, पण आरोहीने मस्त नूडल्स बनवल्यात, म्हणजे मॅगीच बरं का, पण इतकी छान बनवते ना ती, मलाही बनवता येत नाही। आणि मला माहीत आहे का आधीपासनं क्लिनिंग वगैरे डेकोरेशन यामध्ये खूप जास्त आवड होती, पण आरोहीचं म्हणजे म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसंच काहीसं आरोहीला कुकिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे। तिला एखादं क्लिनिंगचं काम सांगितलं ना ती कंटाळा करते, पण तिला एखादी डिश बनवायला सांगितली म्हणजे ज्या तिला येतात त्यापैकीच बरं का, ती इतक्या आवडीने आणि इतकं मन लावून बनवते ना, आणि बनतेही ते इतकं छान की अगदी बोटच चाटून खावं असं वाटते। बरं चला, खरंच मॅगी खूप मस्त बनली होती आणि आता लागायचं आहे मला कामाला। भरपूर वेळ टाईमपास केला बरं का मी आज। काल आलोत आम्ही आणि बाहेरच आम्हाला म्हणजे आता गजानन महाराजांच्या पालखी सोहळा होता, तर जेवण वगैरेही तिथेच होतं, त्यामुळे कालही मी स्वयंपाक केला नाही आणि अजूनही म्हणजे मी किचनमध्ये आत्ता येते आहे असं म्हटलं तरी चालेल, फक्त पाणी पिण्यासाठी वगैरे आली असेल तेच। सो आता जे आहे मला किचन क्लीन करायचं आहे सर्वात आधी। आरोहीला बोलली होती मी नूडल्स म्हणजे नंतर बनव जरा, मी तुला किचन वगैरे क्लीन करून देते, पण तिने तेवढ्यापुरतं ज्या भांड्यात तिला बनवायचं होतं ते भांडं वगैरे वॉश करून नूडल्स बनवल्यात। पण आता बघा मी भांडे वगैरे घासून गेली होती आणि प्रत्येक वेळेस मी काय करते, असं बाहेर जायचं असलं की भांडे घासल्यानंतर त्यावर काहीतरी पेपर वगैरे किंवा त्या बॅग्स असतात ना गव्हाच्या ज्वारीच्या किंवा तांदळाच्या वगैरे, त्या झाकून जात असते। पण यावेळेस थोडेसेच भांडे होते तर मी कंटाळा केला किंवा घाईघाईत लक्ष नसेल राहिलं,
म्हणून जे आहे म्हटलं चला ते पुन्हा घासूयात, तसेच भांडे नाही यूज करावेसे वाटत. आणि तसेही आता जे जे भांडे मला लागणार आहेत ना ते मी वॉश करूनच जे आहे यूज करणार आहे. सोबतच मला आता ही गॅसची शेगडी, गॅसचा ओटा वगैरे सर्व क्लीन करायचं आहे. बघा आता व्हिडिओमध्ये दिसत जरी नसलं ना तरी बारीक डस्ट त्यावर आहेच, कारण त्याच्यावर आमचा जो एक्झॉस्ट फॅन आहे ना, बराच वेळा काय होतं बाहेर हवा चालली की तो स्वतःहून फिरतो आणि बाहेरची सर्व धूळ वगैरे त्याच्यामुळे मग आत येते. सो बऱ्यापैकी ओट्यावर, शेगडीवर धूळ होती. सो तीही इथे मी मस्त व्यवस्थित क्लीन करते. आणि त्यानंतर आता लगेच जे आहे मला माठ वगैरेही भरायचं आहे आणि सोबत स्वयंपाकही करायचा आहे, कारण आरोहीचे पप्पा गेले ऑफिसला. सो टिफिन वगैरे जरा आज लवकरच बनवते असा विचार आहे माझा, कारण इतर भरपूर कामं आहेत, प्लॅनिंग भरपूर आहेत, पण माहीत नाही बरं का किती त्यापैकी सक्सेस होतं ते. दूध वगैरेही इथं आलं होतं आणि दूध आलं ना मी प्रत्येक वेळेस म्हणजे आता सवयच झालेली मला, आधी मी दूध व्यवस्थित गाळते आणि त्यानंतरच तापायला ठेवते. विनाकारण रिस्क घ्यायलाच नको, कारण आता ते लोक कसे हाताळतात काय, किंवा बऱ्याचदा उघडं ठेवल्या जाते, बऱ्याचदा त्यामध्ये केसही असतात बरं का त्या ॲनिमल्सचे वगैरे, त्यामुळे गाळून घेतलेलं कधीही चांगलं. आणि चला आता मला लगेच लागायचं आहे स्वयंपाकाला. आणि आरो बोलली मम्मा मला मसाले वांगं पाहिजे, म्हणजे भरलं वांगं पाहिजे. आता खरं सांगू का इतकी कपॅसिटी तर माझ्यात नव्हतीच का कांदा भाजू दे, टोमॅटो भाज, हे भाज ते भाज, मिक्सरमधून काढ, म्हणून जे आहे अगदी सोप्या पद्धतीने जे आहे आता मी इथे मसाला वांगी करते आहे. चला तुमच्यासोबतही शेअर करते. बघा कांदा टोमॅटो अगदी बारीक वाटून घेतलं मी आणि लसूण जरा जास्तच घेतला, त्यामध्ये अद्रक टाकून छान त्याची बारीक पेस्ट करून घेतली. आणि चला आता अगदीच शॉर्टकट जे आहे मी इथे मसाला वांगी बनवते आहे. अगदी सोपी रेसिपी आहे पण चवीला खूप छान लागते बरं का, ग्रेव्ही पण खूप छान येते. बघा तेलामध्ये मोहरी तडतडली का त्यामध्ये जिरं घातलं, भरपूर कांदा घातला, आलं लसूणची पेस्ट पण भरपूर घालायची बघा, चव पण छान येते आणि ग्रेव्ही पण छान येते. त्यानंतर एक मोठा चिरलेला टोमॅटो घातला आणि हे सर्व आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि हे सर्व ना अगदी बारीक कट करायचं आहे बरं का, त्यामुळे ग्रेव्ही ना एक संध येते, म्हणजे आता काय म्हणतात त्याला, छान येते. सो त्यानंतर त्यामध्ये मी तिखट, हळद, मीठ, जिरेपूड, धनेपूड जे काही होतं ते सर्व घातलं, ते पण छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 3 चम्मच जवळपास मी बेसन घातलं. बेसनामुळे ग्रेव्ही खूप छान येते, म्हणजे क्रीमी येते अशी, जसं आपण मिक्सरमधनं वाटून करतो ना तशा टाईपची. त्यानंतर त्यामध्ये मी इथे दही घालते 3 चम्मच. दही म्हणजे जास्त आंबट असेल तर कमी घाला, आंबट नसेल तर जास्त घातला तरी चालतं. माझं दही बिलकुल आंबट नव्हतं त्यामुळे मी जरा जास्तच घातलं. त्यानंतर दहीनं पटपट फेटून घ्यायचं, फिरवून घ्यायचं, नाहीतर ते फाटतं बरं का. आणि थोडंसं मस्त बेसनाचा वास यायला लागला, दही छान एकजीव झालं की त्यामध्ये मग थोडंसं गरम पाणी घालून तो मसाला आपल्याला इथे छान 5 मिनटं तरी शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी सोडायचं आणि आपल्याला यामध्ये वांगीही सोडायची आहेत. आता मसाले वांगी म्हणते आहे मी, भरली वांगी म्हणते आहे, पण तसा काही मसाला किंवा काही त्या वांग्यामध्ये मी भरणार नाही आहे. सरळ वांग्यांना काप देणार आहे, जसं भरली वांगी करताना आपण 2 साईडनं असे काप करून त्याचे 4 भाग करतो ना, अगदी तसेच 4-4 भाग केले एका एका वांग्याचे आणि मसाल्यामध्ये मस्त ते असे फिरवून शिजत घातलेत. इतकी सोपी रेसिपी आहे पण चवीला खरंच खूप भन्नाट लागते. आता काही नाही, यावर झाकण ठेवायचं आणि मस्त 10 ते 12 मिनटं ही आपली भाजी आपल्याला मस्त शिजवून घ्यायची आहे. वांगे शिजायला लागले की सर्व मसाल्यांचं जे फ्लेवर आहे किंवा मसाला आहे त्यामध्ये व्यवस्थित मुरतो. आता कंटाळा आलेला असेल तरी घरच्यांना अशी भरली वांगीच खायची असेल तर ही सोपी अशी रेसिपी आहे, ती तुम्ही नक्की ट्राय करू शकता. बघा मस्त अशी माझी भाजी बनवून तयार आहे. स्वयंपाकाला लागायच्या आधीच मी काही कपडे मशीनला लावून दिले होते आणि काही कपडे भिजत घातले होते. सो आता दोन्ही कपडे जे आहेत वॉश करून झालेले आहेत आणि आता ते मी इथे वाळायला घालते आहे. आता वाळायला घालायला माझ्याकडे एकच गॅलरी आहे, त्यामुळे दररोज आता मला थोडेच कपडे धुवायचे आहेत. कपडे धुवून झालेत आणि लगेच वाळायला घातलेत, कारण आजकाल उन्हाचं काही खरं नसतं, कधी कडक ऊन असतं तर कधी अगदी आभाळ. म्हणजे कामाचं प्लॅनिंग खूप सारं होतं. म्हणजे मला एक तर फ्रीज क्लीन करायचा होता आणि
जो काउंटर टॉप आहे किंवा त्यावरचं जे किचनचं होतं तेही क्लीन करायचं होतं. बघा आता इतके दिवस घर बंद होतं, कोणी जरी नसलं ना तर आमचा जो एक्झॉस्ट फॅन आहे ना, हवा आली की असा गरगर गरगर फिरतो स्वतःहूनच. आणि त्यामुळे काय होतं, बऱ्याचदा बाहेरची धूळ पाऊस सर्व तो किचनमध्ये घेऊन येतो. इकडच्या रॅकला किंवा मग या डब्यांना वगैरे काहीही फरक पडत नाही. मात्र काउंटर टॉप बऱ्यापैकी मेसी होतो. तिथं ज्या काचेच्या भरण्या वगैरे ठेवून आहेत ना त्याही घाण होतात. सो विचार करत होते घसणार तर काही नाही, मी इतकी एनर्जी माझ्यात नाही आहे आणि आज जरा बरंही नाही वाटत आहे. सो कोलिने वगैरे क्लीन करेल त्या आणि काचं वगैरे स्वच्छ करून तेवढा काउंटर टॉप मला आज क्लीन करायचा होता. पण माझ्यात काही आज कॅपॅसिटी नाही, त्यामुळे म्हटलं चला ते उद्या करू. आणि आज मला इतका त्रास देत आहेत ना, म्हणजे काही दिवसापूर्वी तुम्हाला आठवत असेल म्हणजे आईने त्याला गिफ्ट केला स्विमिंग पूल. आणि तो कसा फुगवायचा, त्यामध्ये हवा कशी भरायची, खरं सांगते आम्हाला कल्पना नव्हती. म्हणजे जिथनं आम्ही घेतला ना ते बोलले कोणत्याही पंपने होऊन जाईल, पण म्हणजे इतक्या इझिली ते सांगत होते ना, तितकं इझी बिलकुलच नाही आहे. त्यासाठी बघा हा हवा भरायचा पंप आहे आमच्याकडे. हा काढला, हा बेडमध्ये होता तिथनं काढला आरोहीने. त्यानंतर याने काही शक्यच झालं नाही, तो साधा पंप असतो ना तो उभावाला, त्यानेही ट्राय केलं पण काही जमेना. त्यानंतर पूर्ण यूट्यूब शोधून काढलं कसं म्हणजे या पंपने कसं भरता येईल, पण असा एकही व्हिडिओ नव्हता. बऱ्याच व्हिडिओमध्ये हे आपलं फुगे फुगवायचं असते ना, यानं हवा जाते असं सांगितलेलं होतं, पण फ्लॉप आयडिया आहे, काही हवा वगैरे काहीही गेली नाही. त्यानंतर आणखी एक व्हिडिओ पाहिला हेअर ड्रायर, म्हणजे हेअर ड्रायरनेही त्यामध्ये हवा भरता येते म्हणून. आणि लकीली यामध्ये कोल्ड एअरचा वगैरे ऑप्शन असल्यामुळे यानेही आरोहीने प्रयत्न केला पण काहीही फायदा झाला नाही. फायनली आता तिच्या पप्पांना त्यांनी झोपेतनं उठवलं आणि गॅरेजवर घेऊन गेलेले आहेत. माहीत नाही आता गॅरेजवर गेलेत, पण गॅरेजमध्ये म्हणजे तेही म्हणजे व्हिडिओच्या एका शॉर्टमध्येच तिला दिसलं की गॅरेजवर जाऊन हवा भरून आणू शकता म्हणून. तसं तर आरोहीच्या पप्पांनी त्यांच्या फ्रेंडला कॉल केला की तुम्ही जर म्हणजे त्यांना माहीत होतं जेव्हा आम्ही गेलो होतो ना तो टब घ्यायला, तेव्हा त्यांचे फ्रेंड पण तिथे होते, तर तुम्हाला माहीत आहे आम्ही कोणता टब घेतला, तर त्यानुसार ना मशीन घेऊन या हवा फिलअप करायची. तर त्यांना फोन केला. आता ते काही इतक्या लवकर येणार नाही आहेत, पण मुलांना धीरच नव्हता, सो ते गॅरेजला घेऊन गेलेले आहेत. पाहू आता थोड्या वेळात येणारच आहेत ते. तोपर्यंत चला आता हा सर्व पसारा मला आवरायचा आहे, हा बेडमध्ये ठेवायचा आहे. कुठनं शोधून काढलं माहिती आहे. हे तर मी पॅक करून ठेवलं. बस रे बाबा गप. बरं, आता उन्हाळा संपता का असेना आमच्याकडे स्विमिंग टब आला. फुलवायचा कसा त्यावर आरोहीने उपाय शोधला आणि गॅरेजमध्ये गेली आणि तो सक्सेसही झाला. आणि हा टब आम्ही एका दुकानातून घेऊन आलेला आहोत. बघा रोड साईडने सुद्धा असे टब मिळतात. अव्वाचे सव्वा भाव सांगतात. बार्गनिंग केली तर ते म्हणजे योग्य भावात सोडतातही. एका काकूंकडे आम्ही बघितला होता हा टब, फक्त त्यांच्याकडे एकीचकडे होता आणि त्यांनी रेट 2500 सांगितले होते आणि त्या पण 2000पर्यंत आल्या होत्या. पण आम्हाला वाटलं होलसेल दुकानात त्याहून स्वस्त मिळेल म्हणून आम्ही होलसेल दुकानात गेलो, पण तिथेही आम्हाला तो 2000लाच मिळाला. याला खालच्या साईडला 2 होल्स आहेत, त्यातनं हवा फिलअप करायची असते आणि पाणी असं वरून टाकू शकतो. आणि पाणी काढायचं असेल तर खालच्या साईडला एक छोटंसं पुन्हा एक होल आहे, त्याने आपण पाणी सोडू शकतो. आणि हा टब 5.5 फीटचा आहे आणि उंचीला म्हणाल तर जवळपास 3-3.5 फीटचा येतो. असे टब ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला हवे असतील ना तर मी त्याची लिंक पाहते, मला मिळाली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. पण खरंच म्हणजे घेताना मला असं वाटलं होतं खूप महाग आहे, आपल्याकडे जागा नाही असं तसं, पण मुलं इतकी एन्जॉय करतायत ना की त्यांच्याकडे पाहून खरंच मस्त वाटतंय. आणि बघा ना जसं मुलं एन्जॉय करायला लागलेत ना तसं मोक्षही धावत आला. त्यानेही भरपूर वेळ आंघोळ केली बरं का, पण त्याला सर्दी होईल म्हणून त्याला आम्ही टब बाहेर काढलं तर इतका रडायला लागला ना. अगदी छान आंघोळ केली त्याच्या आईने, पुन्हा त्याला कपडे वगैरे घालून दिले तरीसुद्धा तो टबमध्ये जाण्यासाठी बघा किती रडत होता. बरं चला आता ना म्हणजे कामं माझी जवळपास आटोपलेली आहेत आणि वेळही आहे. सो विचार करते आहे ह्या बॅग तेवढ्या खाली करून घेते, कारण ना सतत असा एका कोपऱ्यात जरी ठेवलेला असला ना तरी तो पसारा दिसतोच.
आणि आरू पिहू सतत मग त्यांच्यासोबत खेळत वगैरे आहे, त्यामुळे म्हटलं ह्या पटपट रिकाम्या करते, कपडे म्हणजे काही मशीनमध्ये टाकून देते किंवा मग काही ना कबर्डमध्ये ठेवून देते, जसा जसा वेळ मिळेल तसे तसे वॉश करता येतील. पण ह्या बॅग एकदाच्या पॅक करून बेडमध्ये ठेवून देते, म्हणजे तितकाच जो आहे पसारा कमी दिसेल. आपल्याला फिरायला जाताना किती हौस असते ना की जितके दिवस मला राहायचं तितके दिवस मला वेगवेगळा ड्रेस घालता यायला पाहिजे असं तसं. पण आल्यावर मात्र हे सर्व बघून इतका पश्चाताप येतो ना, असं वाटतंय 2-3 ड्रेस नेले असते तर बरं झालं असतं. कारण आता इतका सर्व पसारा मला आवरायचा आहे, सोबत एवढे सारे कपडे वॉश करायचे आहेत. सर्वच कपडे नवीन असल्यामुळे म्हणजे बरेचसे कपडे जे आहे मशीनमध्ये मी लावू पण शकत नाही. आपलीच हौस आपल्यावरच अशा प्रकारे भारीही पडते. पण चला, आता गठोडं बांधलं आहे मी, हे असंच्या असं कबर्डमध्ये ठेवते आणि जसा जसा वेळ मिळेल तसं तसं जे आहे यातले कपडे वॉश करते. ह्या बॅगमध्ये ना माझे स्वेटर्स वगैरे किंवा इतर गोष्टी असतात, सो ते मी एका बॅगमध्ये भरून तसेच बेडमध्ये ठेवले होते. सो आता पुन्हा त्या बॅग पॅक करून ह्या बॅग पण आता बेडमध्ये ठेवून देते. आणि आमच्याकडे जितक्याही पॉलिथिन्स बॅग वगैरे येतात ना, त्या अशा मी गादी खाली ठेवत असते. तुम्हीही अशी नक्की रिलेट कराल नाही का? आपल्या गाद्यांखालची जागा बहुतेक या पॉलिथिनसाठीच रिझर्व असते. बरं चला, आता मला माझा फ्रीज क्लीन करायचा आहे. आता 8 दिवस झाले मी काय केलं होतं, फ्रीज हॉलिडे मोडवर करून गेलेली होती, त्यामुळे टेम्परेचर फार कमी असतं. आणि त्यामुळे काय झालं, 1-2च भाज्या होत्या ज्या खूप प्रयत्न केला मी संपवण्याचा, पण काही संपल्या नाहीत. आणि त्यामुळे ना त्यातल्या काही जरा कुजल्यात आणि असा विचित्र वास येत होता फ्रीजमध्ये का काय याचं सांगू. तसं मी ना रात्री न्यूजपेपरचा असा गोळा करून फ्रीजमध्ये ठेवला होता, त्यामुळे बऱ्यापैकी त्याचा जो स्मेल होता ना तो कमी झाला होता. पण सकाळी विचार केला नाही, आपण आज फ्रीज क्लीनच करून टाकूयात. त्यासाठी बघा आता पूर्ण फ्रीज मी रिकामा केला आहे. आणि जेव्हापासून मी फ्रीजमध्ये ह्या मॅट यूज करायला सुरुवात केली ना, तेव्हापासून खरंच माझ्या फ्रीजला फार कमी डाग लागतात बरं का. चला, फ्रीज क्लीन करण्यासाठी मी एक सोल्युशन नेहमी बनवते, तुमच्यासोबत शेअरही करत असते. काही नाही, फक्त व्हिनेगर, विम लिक्विड म्हणजे कोणतंही डिशवॉश लिक्विड तुम्ही घेऊ शकता, त्यामध्ये थोडंसं सोडा आणि पाणी घालून जे आहे तो स्प्रे पूर्ण फ्रीजवर केला मी. आणि आता 10 मिनटं ते तसंच ठेवते, तोपर्यंत जे आता ज्या काही मॅट आहेत किंवा मग जे काही फ्रीजचे माझे ऑर्गनायझर वगैरे आहेत ते सर्व मी क्लीन करते. आणि मग ते सुकेस्तोवर माझं फ्रीजही इथे मस्त पुसून जे आहे क्लीन करून घेते. इतकं इझिली जे आहेत कोणतीही भाजीचे हळदीचे डाग जर फ्रीजला चुकून पडले असतील ना, या सोल्युशनने छान क्लीन होतात अगदी. आणि त्या सोल्युशन लागणाऱ्या सर्व वस्तू आपल्या घरी अवेलेबल असतातच. असं महागडं सोल्युशनच हवं वगैरे अशी काहीही गरज नाही. चला, आता माझा फ्रीज मस्त आता क्लीन करून झालेला आहे. पुन्हा एकदा त्याला छान असं ऑर्गनाईज करते. आज जी कामं मला करायची होती ती बऱ्यापैकी मी कंप्लीट केलेली आहे. काही बाकी आहेत आणि बरंच झालं ती मी बाकी ठेवली. कारण बघा ना, एवढीच कामं करता करता सायंकाळपर्यंत माझी अशी काही कंडिशन झाली होती की मला सरळ हॉस्पिटलमध्ये पडावं लागलं. आणि डॉक्टरांनी ह्या इतक्या सर्व मेडिसिन मला दिल्यात. चला, आता जरा मेडिसिन वगैरे घेते आणि थोडा वेळ का असेना आराम करते. पुन्हा सायंकाळची गडबड ती आहेच, मग स्वयंपाक करा, भांडी घास वगैरे वगैरे. सो चला फ्रेंड, आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.